शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी मनापासून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, शेतीमध्ये काळाची पावलं ओळखत कशा पद्धतीनं काम करायचं याची एक पद्धत आपण सातत्यानं वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून पुढे घेऊन येत असतो. आज त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी शूट करतोय. खरं तर आपले काय नवीन प्लॅन्स, नवीन काय पिकांच्या लागवडी संदर्भात आपण सध्या काय जे काय आपलं संशोधन आहे त्या पद्धतीनं आपण ते काम करतोय. खरं तर खूप सारी संधी आपल्याला शेती क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेली असते. त्याच्यामुळे आपण शेती क्षेत्राचा न्यूनगंड न बाळगता त्याचा एक मोठा अभिमान आपण बाळगला पाहिजे. कारण खूप सारी संधी आपल्याला या सगळ्या पिकामध्ये करत असताना खूप मोठं अफाट अथांग असं हे क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये किती जरी पिकं आपण अभ्यास केला तरी तो कमी पडतोय अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, परवा एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की आपण ज्यावेळेस आयफोन 15 घ्यायला गेलो आणि ती परिस्थिती बघितली की बाबा एखादी लाखो रुपये किमतीची एखादी गोष्ट घेण्यासाठी रांगा लावल्या जात आहेत. 48 तासाचं वेटिंग केलं जात आहे. काय मी कस्टमर असे बघितले की आमचे हे पैसे घ्या, बॅग भरून पैसे घेऊन लोक आयफोनच्या खरेदीला आलेली मी बघितली. एकीकडे माझ्या शेतातला टोमॅटो इकडं टाकून दिला जात होता आणि त्याच वेळेस आयफोन 15 सारख्या लाखभर रुपये किमतीच्या मोबाईलसाठी लोक रांगा लावत होती. अशी सगळी परिस्थिती मला दिसत होती. मग आपण यातून काय विषय आपला जर आपण बघितलं मित्रांनो, तर आज लोकांकडे खूप सारा पैसा आहे, परंतु आपण जर बघितलं तर तो कशावर खर्च करायचा याचं एक फॅशन सध्या लोकांमध्ये दिसतं आपल्याला. आणि मग चैनीच्या किंवा ज्याच्यातून आपण म्हणू की आता आपला जर भाजीपाला सेगमेंट आपण बघितलं तर लोकांची मानसिकता एक अशा पद्धतीची झाली आहे की 10-20 रुपये जरी दर असला तरी तो महाग वाटायला लागतो. अशा पद्धतीची परिस्थिती लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग आपण तरी सुद्धा आपण तरकारीच पिकं करत राहायची का? तर नक्कीच तरकारी पिकांमध्ये खूप चांगला नफा मिळू शकतो, पण त्यात रिस्क फॅक्टर सुद्धा खूप मोठा असलेला आपल्याला दिसून येतं. आपण याच्यावर पर्याय म्हणून काय केलं गेलं पाहिजे? तर खरं तर हा अभ्यास मी बऱ्याच दिवसापासून करतोय. तर आपल्याला येणारा काळ जो आहे तो आपण फळ पिकाला खूप चांगलं भविष्य घेऊन येणार आहे. आता खरं तर आपण पपई लागवड करायचं नियोजन करतोय, ड्रॅगन फ्रूट लावण्याचं नियोजन करतोय. अनेक अशी पिकं आहेत, फळपिकं, ज्यांचं प्लांटेशन आपल्या शेतामध्ये करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न या पुढच्या काळात करणार आहे. त्याच्यामध्ये डाळिंब लागवड सुद्धा करण्याचं आपलं नियोजन आहे. मग अशाच याच्या संदर्भात आपण पपईची रोपं बघण्यासाठी जाधव नर्सरी बेगमपूर या नर्सरीला आता भेट दिली. आपण काही पपईची रोपं आपण या ठिकाणी बघितली. 4-2 दिवसामध्येच त्याचं प्लांटेशन आपण करणार आहे. खरं तर ही फळ पिकाला आपण बघितलं मित्रांनो की गेल्या 15 दिवसापूर्वी 800 रुपये 700 रुपये किलोला डाळिंब गेलं आणि कुणी सुद्धा मोर्चा काढला नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोडे शेतकऱ्यांच्या मालाचे दर वाढले की लोक मग मोर्चा काढतात, सरकारला दोष देत बसतात. अशी सगळी परिस्थिती आपण बघितली. पण हे तरकारी पिकामध्ये मित्रांनो लोकांमध्ये महाग फळं घेणं ही सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये एक फॅशन होणार आहे. म्हणजे आता सध्या आपल्याला माहिती आहे की सगळीकडं आरोग्याच्या दृष्टीनं जागृती होते. त्याच्यामध्ये फळांचं महत्त्व सांगितलं जाते. डॉक्टर म्हणतायत की बाबा फळं खाल्ली पाहिजे. सातत्यानं घरामध्ये फळं असणारा एक वर्ग आता समाजामध्ये तयार होतोय आणि भारतासारख्या विशाल अशा लोकसंख्येनं प्रचंड असणाऱ्या देशामध्ये खूप सारा वर्ग आहे जो आज फळांची डिमांड करतोय. आणि त्याच्यामुळं मग आपण बघितलं तर आज पपईसारखं पीक असेल, चांगलं व्यवस्थापन केलं तर पपईसारखं जर पीक आपण बघितलं तर खूप कमी कष्टामध्ये, खूप कमी भांडवलामध्ये खूप चांगलं उत्पादन आपल्याला देऊ शकतं. आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपण त्याचा सगळा स्टडी केलेला आहे. आणि यावर्षी तर दुष्काळी परिस्थिती आपण बघितली तर येणाऱ्या काळामध्ये याच्या लागवडी सध्याही कमी आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्या आणखीन कमी होतील. चालू जे प्लॉट आहेत सगळे ह्या वर्षीचे ते उन्हाळ्यापर्यंत संपतील. आणि येणाऱ्या काळामध्ये पपई पीक हे ज्याचं वर्ल्ड वाईड मार्केट म्हणतो आपण, म्हणजे उत्तर भारत असेल किंवा दक्षिण भारत असेल, अखंड भारतामध्ये या पपईला खूप चांगलं मागणी असते. त्याचा पुरवठा खूप मोठ्या व्यापाऱ्यांची अवेलेबिलिटी असते. म्हणजे आपल्याकडे कलकत्त्याचे व्यापारी पडून असतात इकडं की बाबा आम्हाला माल पाहिजे. आणि आता माझ्यासारख्या सोशल मीडियावर काम करणाऱ्या
एका सामान्य शेतकऱ्याला सुद्धा अनेक व्यापाऱ्यांचे फोन असतात की पपई कोणाची असेल तर आम्हाला कळवा. म्हणजे जागेवरून उठाव होणारं आणि दूरपर्यंत त्याची मागणी असणारं, बाहेर राज्यातले सुद्धा खूप लांबचे व्यापारी आपल्या याच्यामध्ये, दिल्ली मार्केट असेल, कलकत्ता मार्केट असेल, तर इथली सगळी मंडळी आणि मार्केटचे सुद्धा आज आपण बघितलं की आजचा दर 40-45 रुपयेपर्यंत मार्केटचा गेलाय. जागेवर आज 30 रुपयापर्यंत मार्केट आज पपईला भेटतंय. ही पिकं खूप मोठं भविष्य असलेली पिकं आहेत. ह्याच्यामध्ये खूप सकारात्मक पद्धतीनं काम केलं तर ह्या पिकामध्ये खूप चांगलं, म्हणजे कमी श्रम, कमी रिस्क आणि कमी भांडवलामध्ये ही पिकं आपल्याला चांगलं तारणारी पिकं भविष्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं सीताफळ असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, तर ह्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळं तरकारी तर आपण जरूर करणार आहे. आपण ह्या तरकारी करत असताना आपण ही फळपिकं सुद्धा आपल्या शेतामध्ये लावली पाहिजेत आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं, कारण समाजाचा माइंडसेट सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. जर 20 रुपयानं टोमॅटो घ्यायची जर लोकांची जर मानसिकता नसेल, जर तुम्हाला वांगी बटाटे जर किलोला 20-25 रुपयापर्यंत जर मिळावी अशी कायमच दरिद्री अपेक्षा जर लोक ठेवणार असतील, तर मग आपल्यासारख्या शेतकऱ्यांना सुद्धा या पिकाकडून थोडंफार डायव्हर्ट होऊन, कारण त्याच्यामध्ये असणारं कष्ट, त्याच्यामध्ये असणारी रिस्क, त्याच्यामध्ये लागणारं भांडवल, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला ही पिकं येणाऱ्या काळामध्ये कुठंतरी थोडी साईड कॉर्नर करून आपल्याला कमी कष्ट असलेली, कमी खर्च असलेली आणि खूप मोठी संधी असलेली फळपिकं जी आहेत त्या फळपिकाकडे आपल्याला वळावं लागणार आहे. ड्रॅगन फ्रूट सारखा एक चांगला पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे, ज्यांच्याकडे चांगलं भांडवल आहे. कारण अनेक 3-4 वर्ष तर त्याच्यामध्ये गर्दी होणार नाही, कारण त्याला लागणारा जो 3-4 लाखाचा 5 लाखाचा खर्च आहे, 3-4 लाखाचा, तर तो प्रत्येकच शेतकरी करू शकतो. अशातला परिस्थिती नाही. त्यामुळं किती जरी म्हणलं तरी आपण त्याच्या लागवडी अजून 3-4 वर्ष तरी फार मोठ्या प्रमाणात होणार नाहीत. यावर्षी जे लोक धाडस करून त्या पिकाच्या लागवडी करतील त्यांना 2-3 वर्ष खूप मोठी संधी मिळू शकते. त्यामुळं ड्रॅगन फ्रूट सुद्धा तुम्हाला एक चांगली संधी देऊ शकतो. पपई तर आपल्याला माहिती आहे की दरवर्षीच चांगल्या पद्धतीनं लॉंग टाईम असं उत्पादन देणारं पीक आहे. डाळिंबाला आपल्याला माहिती आहे अडचणी जरी खूप मोठ्या असल्या तरी डाळिंबात सुद्धा आता परत चांगले दिवस, सोन्याचे दिवस आता येत आहेत. कारण खूप सारे पैसे होतानाचे आपण आता बघतोय. शेतकरी बांधव जे जास्त कष्ट घेतील, जे जास्त संघर्ष करतील, त्यांच्या वाट्याला निश्चितपणानं चांगलं यश सुद्धा येणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या बांधावर असणारी सीताफळ आणि पेरू सारखीची झाडं आपण बांधापुरती मर्यादित ठेवली होती. आज ती पिकं सुद्धा 15-15, 20-20 लाख रुपये आज मिळवून देताना आपण बघतोय. त्यामुळे येणारा काळ हा निश्चितच फळपिकाकडे वळण्याचा आहे. आपण थोड्या फार का होईना पण एखादं फळपीक निवडलं पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये फळपिकाची लागवड ही केली पाहिजे. तरच येणाऱ्या काळामध्ये आपण ही जी सातत्यानं चालणारी रिस्क आहे, सारखे जे अप अँड डाऊन होत आहेत आणि त्याच्यामुळे जे आपले लॉसेस होत आहेत किंवा अनेक शेतकरी कायमच मंदीत सापडत आहेत, तर त्याच्यामुळं सगळंच आर्थिक गणित बिघडून गेले शेतकऱ्यांचं. अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा तो एक गोल्डन पर्याय म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पिकाच्या सगळ्याच अपडेट आपण वेळोवेळी देत असतो. आता आपल्याला माहिती आहे की पपईला व्हायरसचा थोडा त्रास होतो, तर 100% आपण त्या गोष्टीवर काम करून आपला प्लॉट चांगला आणण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये आंतरपीक घ्यायचं काय नियोजन आहे आणि खूप असं काम आपल्याला ह्या वर्षी करायचं आहे. पण 30 पिकं न करता आपण खरबूज सोबत किंवा कलिंगड सोबत ही सुद्धा पिकं आपण करण्याचा यावर्षी प्रयत्न करतोय. सगळ्याच अपडेट आपण आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. या सगळ्या सुद्धा अपडेट आपण आपल्या सर्वांच्या समोर प्रत्येक अपडेट आपण घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की आपण भेट द्या, त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. आपल्या सर्वांचा प्रतिसाद असेल तरच या सगळ्या शेतीच्या व्यापातून आपण नक्कीच या प्लॅटफॉर्मवर सुद्धा चांगलं जोमानं काम करू शकतो. एक प्रेरणा, एक चैतन्य निर्माण करण्याचं काम तुमचं आहे. तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर एक चांगले इम्पॉर्टंट असे सगळे व्हिडिओ व्यवस्थापनावरचे असतील, संधीचे असतील, आपण जे काम करत असतो त्याच्या संदर्भातले असतील, तर या सगळ्या गोष्टींचे अपडेट तुमच्यापर्यंत ताकदीनिशी पोहोचवण्याचा माझा निश्चितच प्रयत्न राहील. धन्यवाद.